नमस्कार आणि स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. शिक्षाश्री एज्युकेअर या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल की ITI प्रवेश 2026 या महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असल्या कारणाने तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण 10वी किंवा 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय नोकरी अगदी लवकरात लवकर मिळवण्यासाठीचा हा अत्यंत उपयुक्त पर्याय म्हणून गावखेड्याकडचे विद्यार्थी किंवा शहरातील विद्यार्थी ITIकडे एक उत्तम पर्याय म्हणून बघतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ITI 2026 साठीची ॲडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीने असेल, कोणते विद्यार्थी पात्र होतात, त्यानंतर ॲडमिशन फॉर्म भरताना आपण काय काळजी घेतली पाहिजेत, कशा पद्धतीने ॲडमिशन होतात याविषयीची इत्थंभूत माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या शिक्षाश्री एज्युकेअर या चॅनलला जर नवीन असाल आणि अशा प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपण या चॅनलवरती देत असतो, म्हणून आपण नक्कीच एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ITI 2026 या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला कोणकोणत्या ट्रेडसाठी ॲडमिशन घेता येणार आहे. तर त्यासाठी फिटर आहे, इलेक्ट्रिशियन, कम्प्युटर ऑपरेटर, मेकॅनिक अशा वेगवेगळ्या संधी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर ITIचे ॲडमिशन कशा प्रकारे होतात, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आपण म्हणतो इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या माध्यमातून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग जे महाराष्ट्र सरकारचं याच्या माध्यमातून ITIसाठी ॲडमिशन होत असतात. आता ही 2026 साठीची ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे. तर हे ॲडमिशनचे फॉर्म कधी सुरू होतात, फॉर्म एंड कधी होतील किंवा फॉर्म कोणत्या तारखेपासून कधीपर्यंत चालू होतील, तर यासाठी या ठिकाणी आपण दिलं की ऑगस्ट 2026 जे सत्र आहे यामध्ये बरेचसे विद्यार्थी इलेक्ट्रिकलचा कोर्स करून, फिटरचा कोर्स करून, त्यानंतर वेल्डरचा कोर्स करून, क्राफ्टमॅनचा कोर्स करून शासकीय नोकरीसाठी पात्र होतात. त्याबरोबरीनं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा ITI केलेल्या विद्यार्थ्यांना अमर्याद संधी उपलब्ध आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाईल जर आले असतील आणि तुम्ही वेगवेगळ्या रिझर्वेशन पॅरामीटरमधून जरी असाल तरीसुद्धा तुम्हाला ॲडमिशन प्रक्रियेमध्ये लवकरात लवकर ॲडमिशन होण्यासाठी मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, 21 मे 2026 पासून म्हणजेच मागच्या 2 दिवसापासून ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे, ज्यामध्ये आपल्याला ॲडमिशन फॉर्म भरता येईल. त्यानंतर पुढे मार्गदर्शन सुविधा, म्हणजे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला महत्त्वानं आपल्याला कुठे जाऊन याविषयीची डिटेल माहिती मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, शासकीय किंवा खाजगी ITIचे जे कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये जाऊन तुम्हाला अधिकची माहिती मिळू शकते किंवा त्या ठिकाणी जाऊन आपण ॲडमिशन प्रक्रिया राबवू शकतो. वेळ सकाळी 10 ते 11 पर्यंत तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन ती माहिती तुम्हाला घेता येईल, त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन करता येईल. ठीक आहे. त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत. मग काही विद्यार्थ्यांना जर ITIसाठी ॲडमिशन करायचे असेल तर फॉर्म कसा भरला पाहिजे, तो ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, अशा असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ITI 2026 जे ऑगस्ट सत्र सुरू होत आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय ITI कॉलेज असेल, प्रायव्हेट कॉलेज असेल, या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकतात, सर्व संस्था अर्ज स्वीकृती केंद्र म्हणून कार्यरत आहेत. त्याबरोबरीनं ऑनलाईन अर्ज भरणं, पडताळणी आणि निश्चिती सुविधा ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. आणि अर्ज कोणत्या ऑनलाईन माध्यमातून भरता येईल, म्हणजेच काय, तर ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स कोणकोणते असेल यावरती पण आपण चर्चा करूयात. आता अर्ज शुल्क, म्हणजेच की बाबा तुम्ही म्हणताल सर यासाठी अर्ज भरण्यासाठी आपल्याला फीस किती लागेल, तर विद्यार्थी मित्रांनो इथं बघा, राखीव प्रवर्ग असेल तर तुम्हाला 100 रुपये फीस लागेल, म्हणजे SC ST कॅटेगरी असेल, VJNT असेल, SBC असेल किंवा OBC असेल, अशा विद्यार्थ्यांना फक्त 100 रुपये फीस आहे. आणि अराखीव प्रवर्ग जे ओपन प्रवर्ग आहेत अशा विद्यार्थ्यांना फक्त 150 रुपये फीस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, याही पलीकडे जर तुम्हाला पाहायचं झालं तर कॅटेगरी वाईज जे आपण रिझर्वेशन म्हणतो त्या रिझर्वेशनला आपल्याला या ठिकाणी फीस पाहायला मिळते. महाराष्ट्राबाहेरील किंवा त्याला आपण OS कॅन्डिडेट म्हणतो, तर OS कॅन्डिडेटसाठी फक्त 300 रुपये फीस आहे. आणि नॉन रेसिडेन्शियल इंडियन कॅन्डिडेट जे आहेत त्यांना 500 रुपये फीस आहे. आता याही पलीकडे विद्यार्थी विचारतात की सर कागदपत्रे कोणकोणते लागतील, काय कागदपत्रे, तर कागदपत्रांमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला लागणार आहे TC, मग ते 10वीचा असेल किंवा 12वीचा असेल, ज्या बेसवर तुम्ही ॲडमिशन घेताय ते. त्यानंतर तुमचं असेल मार्कशीट, हे मार्कशीटसुद्धा आपल्याला लागणार विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही 10वीचं मार्कशीट घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर कास्टमधून बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, आणि जर तुम्ही OBC, VJNT आणि SBC असाल तर तुम्हाला लागणार आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट्स असतं ते म्हणजे तुम्ही 10वी शाळेतून झाला त्या शाळेचं समजा तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट एक लागेल, कॅरेक्टर सर्टिफिकेट ऑप्शन आहे किंवा ऑप्शनल आहे. त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतं की आधार कार्ड,
जे की ऑनलाईन आपल्याला त्या ठिकाणी आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन होतं, त्यामुळे एक आधार कार्डसुद्धा आपल्याला कंपल्सरी असतं. आणि त्यानंतर पॅन कार्ड जर असेल इट्स ऑप्शनल, पॅन कार्ड जर असेल तर ठीक, नसेल तरी चालेल. परंतु ओपन कॅटेगरीमधून जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला असं वाटतं असेल की SCBC रिझर्वेशन असेल तर SCBC किंवा EWS, तर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचे सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी लागतात. आणि नॉट बट लिस्ट तुम्हाला फोटो आणि तुमची सही या असे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतात. तर TC तुम्हाला एक लागणार आहे, मार्कशीट लागेल, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, जे कॅटेगरी OBC, VJNT, SBC मधून असेल अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागेल, कॅरेक्टर सर्टिफिकेट 10वीच्या वर्गातून तुम्ही घेऊ शकतात, आधार कार्ड आणि SCBC अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन बघायचं झालं तर आवश्यक कागदपत्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले की सर्व कागदपत्र व्यवस्थितरित्या तुम्ही अपलोड करायचे आणि त्यानंतरच पुढील फॉर्म आपल्याला भरायचा आहे. आता हा सगळा तुम्ही फॉर्म भरलात, 21 मे ही तारीख आहे, 21 मे ते 1 जूनपर्यंतची आपल्याला तारीख त्या ठिकाणी पाहायला मिळते. 21 मे रोजी तुम्ही जर फॉर्म भरलाय किंवा आता तुम्ही जर करंटली फॉर्म भरत असाल तर 1 जूनपर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची तारीख आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तो ऑनलाईन फॉर्म स्क्रुटिनाइज होईल, म्हणजे ऑनलाईन फॉर्म चेक केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनचं कन्फर्मेशन पेज येईल. काय येईल? ॲप्लिकेशनचं कन्फर्मेशन पेज ज्याला आपण म्हणतो ते कन्फर्मेशन स्लिप तुम्हाला देण्यात येईल आणि सर्व मूळ कागदपत्र तुम्हाला हे परत करण्यात येतात कन्फर्मेशन पेज दिल्यानंतर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन जर बघायचं झालं तर महत्त्वाच्या सूचना काय काय आहेत ॲडमिशन प्रोसेसमध्ये, त्या आहेत निश्चित केलेल्या अर्जाचाच प्रवेशासाठी विचार केला जाईल. म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन पेज मिळालेलं आहे ITI सेलकडून, म्हणजे त्या गव्हर्नमेंट कॉलेजकडून, त्याच विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी पुढील राऊंडसाठी विचार होईल. संस्था कोणते अतिरिक्त शुल्क आकारू शकत नाहीत. पूर्णच अडचणी आल्यास मदत कक्षाशी आपण संपर्क साधू शकतो. म्हणजेच काय की ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, जे विद्यार्थी ॲडमिशनसाठी विलिंग आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचे आहेत, सगळे कागदपत्र व्यवस्थित अपलोड करायचे आहेत. 1 जून नंतर तुम्हाला कन्फर्मेशन पेज मिळेल. कन्फर्मेशन पेज मिळाल्यानंतर तुम्हाला 1 जून 2026 पासून आपल्याला जे प्रेफरल कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये आपल्या ॲडमिशनसाठी आपण प्रोसेस करायचे किंवा प्रेफरन्सेस आपण द्यायचे आहेत. त्यानंतर आपण मग विद्यार्थी विचारतात, सर आम्ही फॉर्म कुठून भरू शकतो? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ज्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की www.dvet.gov अशा पद्धतीची वेबसाईट आहे, त्यावरती तुम्ही फॉर्म भरू शकतात. ॲडमिशन पोर्टलसुद्धा आहे, admission.dvet.gov.in. त्यानंतर ITIadmissions.dvet.gov.in. अशा 3 प्रकारच्या तुम्हाला त्या ठिकाणी पोर्टल आहेत, तिन्हीवरती तुम्ही ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थितरित्या सबमिट करू शकतात. ठीक आहे, चला पुढे. त्यानंतर आता डेट कधीपासून कधीपर्यंत आहेत की बाबा ॲडमिशन फॉर्म आपण कधीपासून कधीपर्यंत भरू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थितरित्या पूर्ण व्हिडिओ बघा, ज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपल्याला जे अर्ज भरायचे आहेत यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला जर सांगायचं झालं तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत ते म्हणजेच 21 मे 2026 सकाळी 11 वाजेपासून सुरू झालेले आहेत. तर ऑनलाईन अर्ज तुमचे जवळपास 1 जूनपर्यंत सुरू असणार आहेत. या ठिकाणी दिल्याप्रमाणे प्रॉस्पेक्टस आहे गव्हर्नमेंटचं. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी तुम्ही ऑप्शन्स त्या ठिकाणी देऊ शकतात. म्हणजे 1 जूनपर्यंत आपल्याला ऑप्शन देता येणार आहे. लॉग इन ID आणि पासवर्ड क्रिएट होईल तुमचा. त्यानंतर पुढील प्रक्रिया आहे की अशा पद्धतीचं शासनाचं सर्क्युलर किंवा नोटिफिकेशन आपल्याला आलेलं आहे. या माध्यमातून तुम्ही बघू शकतात की आपल्याला अशा पद्धतीनं ऑनलाईन तुमचे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. याच्या बेसिसवरती आपण तुम्हाला सांगू शकतो की विद्यार्थी मित्रांनो काय काय काळजी घेतली पाहिजेत. बरोबर आहे. तर फीस पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की जे रिझर्व कॅटेगरी विद्यार्थी असतील, SC असेल, ST असेल, OBC असेल, अशा विद्यार्थ्यांना फक्त 100 रुपये फीस लागणार आहेत. महाराष्ट्र बाहेरच्या विद्यार्थ्यांना 300 रुपये फीस लागणार आहे. अराखीव म्हणजेच ओपन प्रवर्ग असेल त्यांना 150 रुपये फीस लागणार आहे आणि नॉन रेसिडेन्शियल इंडियन बाहेरच्या देशातील जर असतील तर त्यांना 500 रुपये फीस याच्यासाठी लागणार आहे. त्यानंतर हे आपल्या तुम्हाला टाइम टेबल मी या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीने तुम्हाला डेट आहे की 21 मे पासून फॉर्म सुरू झालेत, 1 जूनपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतील. त्यानंतर 1 जून नंतर तुम्हाला व्यवस्थापन जसं की या ठिकाणी सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो की जे काय तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे पहिल्या फेरीसाठी प्रेफरन्सेस द्यायचे ते 1 जून 2026 पासून सुरू होणार आहे. शासनाचं ऑफिशियल सर्क्युलर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझर्वेशन कशा पद्धतीने असेल असे काही प्रश्न विद्यार्थ्यांचा असतो की सर रिझर्वेशन कसं आहे. तर रिझर्व कॅटेगरीसाठी जे ठरलेले रिझर्वेशन आहे त्यानुसार रिझर्वेशन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ज्या पद्धतीनं SC, ST, VJNT, OBC, SBC किंवा ओपन EWS या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे. त्यानंतर तुमच्याकडे अधिकचे गुण मिळवण्यासाठी चित्रकलेचे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर त्यासाठी अधिकचे गुण मिळतात. त्यानंतर
तुम्ही जर 10व्या वर्गामध्ये जर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचं प्रमाणित सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर त्याचे सुद्धा अधिकचे गुण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याही पलीकडे विद्यार्थी मित्रांनो, ITI हा कोर्स केल्यानंतर कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत किंवा आपण कुठल्या याच्यामध्ये संधी करू शकतो किंवा कुठल्या कार्यालयामध्ये आपण जॉईन होऊ शकतो याविषयीची इत्थंभूत माहिती आपल्याला जर हवी असेल तर शिक्षाश्री एज्युकेअर या प्लॅटफॉर्ममध्ये आपला नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकतात. पुन्हा एकदा आवाहन करतो विद्यार्थी मित्रांनो, आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी आणि तुम्हाला असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकन क्लिक करा आणि आपल्या चॅनलवर अमर्याद प्रेम करा. थँक्यू.